अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली जेवण करत बाळाला झोपवत असते. त्याचवेळी स्वप्नील त्या ठिकाणी येतो. तो रुपालीला सांगतो की तू शांतपणे जेवण कर, बाळाला मी झोपवतो. आणि ते ऐकून रुपालीला खूप आनंद होतो. त्यानंतर स्वप्नील बाळाला पाळण्यात ठेवतो आणि त्याला झोपवतो. आणि ते बघून रुपाली म्हणते की बाळ आल्यापासून खरंच तुमच्यामध्ये किती बदल झाला आहे ना. आणि त्यावर स्वप्नीलही म्हणतो की अगदी खरं आहे रुपाली, बाळ आल्यापासून कळलंय मला की बाबा होणं म्हणजे काय असतं ते. आणि ते ऐकून रुपालीला खूप आनंद होतो. त्यानंतर ती स्वप्नीलला विचारते की तुम्ही मला सांगणार होता ना की काल आलेले ते लोक कोण होते आणि ते आपल्या बाळाला का घेऊन जाणार होते. त्यावर स्वप्नील म्हणतो हो रुपाली, पण मी ते सगळं काही तुला सावकाश सांगेल. मात्र रुपाली त्याच्याकडे हट्ट करत असते, पण स्वप्नील तिला समजावतो. मात्र त्यानंतर तो रुपालीला विचारतो की जेव्हा आपल्याला समजलं होतं की आपल्याला बाळ होणार आहे तेव्हा किती आनंद झाला होता ना गं. त्यावर रुपाली म्हणते हो ना, खरंच खूप आनंद झाला होता त्यावेळी. आणि खरं तर आपल्याला जरा उशिराच कळलं होतं. त्यानंतर स्वप्नील तिला विचारतो मग त्यानंतर 3ऱ्या महिन्यात काय घडलं होतं आठवतंय का तुला? तू सोनोग्राफीला जाताना किती घाबरली होतीस ना. आणि त्यावर रुपाली म्हणते हो ना, पण त्यावेळी अपर्णा आणि भाऊजीसुद्धा आपल्यासोबत होते. आणि मग त्यानंतर स्वप्नील तिला विचारतो की त्याच्या पुढच्या महिन्यातल्या गोष्टी आठवत आहेत का तुला? म्हणजे 4थ्या 5व्या 6व्या महिन्यात काय घडलं होतं ते. त्यावर रुपाली म्हणते की हो, तुम्ही माझी काळजी घेतली होती. त्यावर स्वप्नील विचारतो अजून. आणि ते ऐकून रुपाली पॅनिक होते. ती म्हणते की मला काहीच आठवत नाही आहे. त्यावर स्वप्नील म्हणतो ठीक आहे, पण मग तुला शेवटची गोष्ट कोणती आठवतीये? आणि मग त्यावेळी रुपालीला सुजयने दारू पिऊन घरात गोंधळ घातला होता आणि ती पोटावर पडली होती. तो दिवस अस्पष्टपणे आठवत असतो आणि त्यामुळे ती खूपच पॅनिक होते. ती रडतच म्हणत असते की मला काहीच कसं आठवत नाही आहे. तर स्वप्नील तिला पटकन पाणी प्यायला देतो आणि तिला शांत करतो. मात्र तिची अवस्था बघून तो खूप घाबरलेला असतो. दुसरीकडे अर्जुन आणि अपर्णा कलेक्टर ऑफिसला जातात. तिथे सगळेजण अपर्णाचं स्वागत करतात. त्यामुळे अपर्णा खूप खुश होते. गायतोंडे तिला म्हणत असतात की मॅडम तुम्ही परत आलात हे बघून खरंच खूप आनंद झाला. अपर्णा म्हणते की हो, मला सुद्धा परत तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. आणि मग त्यानंतर अर्जुन स्वतः अपर्णाची खुर्ची मागे घेतो, तिला त्यावर बसवतो. त्यामुळे अपर्णाला खूप आनंद होतो. गायतोंडे म्हणत असतात की मॅडम तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. अर्जुन सरांसारखा तुम्हाला प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे साथ देणारा नवरा भेटलाय. आणि ते ऐकून अपर्णा हसून म्हणते की अगदी खरं बोललात तुम्ही. आणि मग त्यानंतर अर्जुन अपर्णाचा निरोप घेऊन ड्युटीवर जातो. त्यानंतर अपर्णा लगेच कामाला सुरुवात करते. ती गायतोंडेंना विचारते की मला सगळ्या अपडेट्स हव्या आहेत. त्यावर गायतोंडे सांगतात की हो मॅडम, मी फाईल तयार केली आहे आणि आपली हिरकणी योजनासुद्धा खूप उत्तम चालली आहे. प्रत्येक तालुक्यामधून तिला उत्तम प्रतिसाद देत आहे. आणि ते ऐकून अपर्णाला आनंद होतो. त्यानंतर गायतोंडे तिला विचारतात की मॅडम तुम्हाला त्रास होणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? त्यावर अपर्णा म्हणते हो नक्की विचारा. तर गायतोंडे तिला विचारतात की तुम्हाला अजूनही बाळाचा आवाज ऐकू येतो का? आणि त्यावेळी अपर्णाला आठवतं की तिने अर्जुनला शब्द दिला आहे की ती बाळाचा विषय पुन्हा काढणार नाही. आणि मग ती गायतोंडेंना खोटं सांगते की नाही, मला बाळाचा आवाज ऐकू येत नाही. आणि ते ऐकून गायतोंडे म्हणतात मग ठीक आहे, आता बघा मी त्या सगळ्या लोकांची तोंडं कशी बंद करतो ज्यांनी तुमच्यावर नको ते आरोप केले होते. मात्र त्यानंतर ते मनाशी म्हणत असतात की आता मॅडमला दीपाबद्दल सांगण्यात काही अर्थ नाही. त्यानंतर काही वेळाने अप्पीच्या केबिनमध्ये एक अधिकारी येतात. संकल्पने सुजयच्या कामाची जी फाईल पाठवलेली असते तीच फाईल ते घेऊन येतात आणि अपर्णाला सांगतात की तुम्ही आज गावात जो प्रोजेक्ट बंद केला होता ना त्याचंच काम पुन्हा सुरू झालं आहे. आणि ते ऐकून अपर्णाला धक्का बसतो. त्यानंतर रात्री अप्पी आणि अर्जुन घरी येतात. तर मनी मावशी लगेच तिला टोमणा मारत म्हणते की किती उशीर झाला आहे, घरातली कामं कोण करणार, सगळ्यांनाच भुका लागल्या आहेत. त्यावर अप्पी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, सगळं काम करते मी. तर अर्जुन म्हणतो की जर तुम्हाला एवढीच भूक लागली असेल तर स्वतःच्या हाताने बनवून घ्यायचं ना. मात्र मनी मावशी म्हणते की दरवेळी तूच म्हणतो ना की हे घर तुझं नाही आहे, मग मी कशाला काम करू या घरात. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की घर तुमचं नाहीच आहे, पण खायला लागतं ना, मग बनवायला काय होतं. पण अप्पी त्याला समजावते की कुणाचंही खाणं काढू नये. त्यामुळे अर्जुन गप्प बसतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण मिळून स्वयंपाक बनवतात. स्वयंपाक करताना ते दोघेही छान गप्पा मारत असतात. पण त्यानंतर अप्पीला ऑफिसमध्ये घडलेला प्रकार आठवतो आणि ती अर्जुनला सांगते की सुजय भाऊजींनी प्रोजेक्टचं काम पुन्हा सुरू केलं आहे.
आणि नेमकं ते मनी मावशी ऐकते आणि मग तिला लगेच एक कल्पना सुचते. त्यानंतर रात्री सगळेजण जेवायला बसतात तर मनी मावशी मध्येच म्हणते की काय रे सुजय, आज तर यांनी गोडधोड काही नाही केलं. त्यावर इतर सगळेजण तिला विचारतात की आज काय आहे गोडधोड करायला. तर ती मुद्दाम म्हणते की म्हणजे काय, तुम्हाला सुजयने काही सांगितलंच नाही का? त्याचं काम पुन्हा सुरू झालं आहे ना. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मनी मावशी नाटक करत स्वतःच्याच तोंडात मारून घेत म्हणते की उगच मी बोलले, तुम्हाला कोणालाच माहिती नव्हतं तर. आणि त्यावेळी पिहू म्हणते की मावशी आम्हाला चांगलंच माहिती आहे, तुम्ही हे सगळं उगाच नाही बोललात. आणि ते ऐकून मनी मावशी गालातल्या गालात हसते. तर कदम विचारत असतात की सुजा कोणतं काम सुरू केलं आहे ते. आणि त्यावर सुजा म्हणतो की सरकारांना विचारा, त्यांना सगळं काही माहिती आहे. आणि मग सरकारही म्हणतात की हो, तो मला बोलला होता. तर अप्पी सुजयला विचारत असते पण तुमच्याकडे तर परवानगी नव्हती ना, मग हे काम कसं काय सुरू झालं? त्यावर सुजय म्हणतो की जेव्हा तू कलेक्टर पदावर होती त्यावेळी माझ्याकडे परवानगी नव्हती, पण जसं तुला काढून टाकण्यात आलं ना तशा माझ्या सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या, माझ्याकडे परवानगीसुद्धा आली. आणि खरं तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तुम्ही सगळेजण त्या रस्त्यावर पडलेल्या पोराला घरी आणण्यात बिझी होता ना. आणि सुजयचं असं बोलणं ऐकून स्वप्नील खूप चिडतो आणि मग पुन्हा घरात वाद सुरू होतात. पिहूसुद्धा स्वप्नीलचीच बाजू घेत अपर्णाला म्हणत असते की तू सतत त्याला का ग प्रश्न विचारत असते, आता त्याने काम सुरू केलं आहे ना, मग पुन्हा आडकाठी का आणतेस तू? आणि त्यांच्यात हे वाद सुरू झालेले बघून मनी मावशी मात्र खूपच खुश होते. तर सुजा सगळ्यांना सांगतो की उद्या माझ्या प्रोजेक्टचं उद्घाटन आहे, सगळ्यांनी पूजेला नक्की या. आणि तो तेथून निघून जातो. त्यानंतर तो सरकारांसोबत बोलायला जातो. तो पुन्हा सरकारांना धमकी देत म्हणतो की जर आता तुमची ती लाडकी सून माझ्या कामात आडवी आली आणि तिने माझं काम बंद पाडलं ना, तर मग मी तुमचं सत्य अर्जुनला, काकाला आणि सगळ्या जगाला ओरडून सांगेल. त्यावर सरकार त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात की वाईट मार्गाने केलेल्या गोष्टी टिकत नाही. मात्र सुजा काही ऐकून घेत नाही आणि तो सरकारांनाच ब्लॅकमेल करत तेथून निघून जातो. दुसरीकडे मनी मावशी घरात घडलेला सगळा प्रकार लगेच बंट्याला सांगते आणि म्हणते की जर त्या सुजाला परवानगी मिळाली असेल तर मग अप्पी त्याचं काम थांबवू शकणार नाही आणि मग त्यांच्या घरात भांडणंसुद्धा होणार नाहीत. तर बंट्या हसतच तिला सांगतो की आई, असं काही होणार नाही, कारण ती परवानगी मी भ्रष्टाचार करून मिळवली आहे आणि त्याच्यात खूप मोठी चूक केली आहे, अप्पीला कळावी म्हणून. आणि ते ऐकून मनी मावशी खुश होते. तर दुसरीकडे अप्पी आणि अर्जुन याच गोष्टीवर बोलत असतात. अप्पी म्हणत असते की सुजय भाऊजी जे काही करत आहे ते चुकीचं आहे, पण मला असं वाटतं की आता त्यांना थांबवण्यात काही अर्थ नाही, कारण पुन्हा घरात वाद सुरू होतील. मात्र अर्जुन तिला सांगतो की नाही अप्पे, जर त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर तू ते काम लगेच बंद पाडलं असताना, मग आतासुद्धा तू तेच कर, उगाच तुझ्या तत्वांची तडजोड करू नको. मात्र अप्पीला घराची काळजी वाटत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.